जय जय श्री गणेशाय नमः। जय जय श्री गुरुदत्ताय नमः। जय जय श्री नवनाथ महाराज की जय। गोरक्ष जालंधर चरपटाश्चाडभंग कानिफ मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सद्या भूम्या बभूर नवनाथ सिद्धः। श्री गुरुदेव दत्ता। अध्याय 21. श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगन्नायका जगज्जनका जगतपालका विश्व व्यापून अवशेषका विश्वंभर म्हणविती जरी सकल विद्यांचे भरणे करीती काया वाचा मने तरी मीच काय विश्वार्थीने उरलो असे महाराजा। जरी मी असे विश्वात तरी पाळण होईल सहज स्थितीत ऐसे असोनी संकट तुम्हा ते कवण्या आरती घालावे। परी मम वासनेची मळी रत्नांतरी हेलावली त्याची सुकृत फळे जी आली ती तुझ पक्क ओपीत महाराजा। तरी तेही तुझ योग्य भूषण स्थित मज न वाटे पंढरीनाथ परी सूक्ष्म शिकवीत भक्ता मात मोक्ष गावात प्रणविशी। तरी आता सो कैसे स्वीकारिले बोबड्या बोलास मागिले अध्यायी सुधारस। गोरक्ष मच्छिंद्र भेटले परी एक विचारी गुरु शिष्य असती त्या धवळारी। नाना विलास सभोग उपचारी भोगी ताती सुख सोहळे शैल्य राज नितंबिनी मुख्य नायिका किलोता स्वामिनी मोह दर्शवी गोरक्षा लागुनी स्वसुताहुनी आगळा आसन वसन घोषणा सहित स्व इच्छिले तया उपचारित पैल करुणी मीननाथ संगोपित गोरक्ष बाळा। जैसा चातका लागी धन स्वलिले करी उदकपान ती तानयाला कासे लावून पय पाजी गौतमी पाजी परी कैसा स्थिती उभवोनी महामोहक पर्वती वत्सासी लावोनी कांस संपत्ती शरीर साठी तयाचे त्याची नीती किलोतळा संगोपीत गोरक्ष बाळा। भोजन घालीत अपारला तानयाचे पादितसे भलते से ललितपणे श्री गोरक्षा घाली भोजन निकट मक्षिका उडवून निज करे देव भीतसे नाना दाऊनी चवणे अधिकाधिक करवी भोजन ऐसिये परी माऊलपण नित्य नित्य वाढवी। ऐसा सोनी उपचार बरे न मानी गोरक्षांतरे चित्ती म्हणे पडतो विसर योग धर्म विचाराचा ऐसे चिंतित मने मग भोगतो रोगची जाणे देवी षड्रस रोगिया कारणे विषा परी वाटती मग नित्य बैठकी बैसून एकांत स्थिती समाधान धृती वृत्ती ऐसी वाहून करी भाषण मच्छिंद्रा। हे महाराजा योगपती आपण वसता या देशाप्रती परिहे अश्लाघ्य नाथपंथी माते योग्य दिसेना की पिता धातूचे तक्ती हिरा कदा शोभेना वैरागरा की राव घेऊन रोटी पात्रा भोजन करी श्लाघ्यत्वे त्रिमूर्ती चांगुलपणे महास्मशानी करी स्थापन तैसा येथे तुमचा वास जाण दिसत आहे महाराजा। पहाजी योग धर्मी तुम्ही बैसला निस्पृह होऊनी तेणे करुणी ब्रह्मांड थामी कीर्ती ध्वज उभारला मृत्यू पाताळ 21 स्वर्ग व्यापले आहे जितके जग तितके वांछी आपला योग चरण रज सेवावया ऐसी प्रज्ञा प्रौढपणी असोनी पडावे गर्ते अवनी चिंताहारक चिंतामणी आजा ग्रीवी शोभेना। तरी पाहे कृपाळू महाराज उभारीला जो कीर्तिध्वज तो जो ध्रुव मिरवेल तेज पुंज ऐसम करी महाराजा। ऐसे झालिया आणि कारण तुम्ही पूर्वीचे आहा कोण आला कवण कार्या कारण कार्या कार्य विचारा ती पूर्वी पहा ब्रह्मस्थिती ती श्री कवी नारायणाची होती लोकापकारा अवतार स्थिती जगा माझी मिरवला
आपण आचरला तपाचरण शुभ मार्गा लावावे जन धर्मपंथिका प्रज्ञावान जगा माझी मिरवावया ऐसे असता प्रौढपण तेन आचारावे धर्म मग जगासी बोल काय म्हणवोन अर्थी अर्थी ठेवावे जात्यावर माय आळशीण मग काय पहावी वराडीण राव तस्कर मग प्रजानने कोणे घरी निघावे ती अर्कची ग्रासीला महातिमिरी मग रश्मी वाचती कोणे परी उद्गणपती तेज विकारी जात्या होती तेवी तारा गणे तेवी तुम्ही दुष्कृत आचरता लोकही आचरती तुम्हा देखता अवतार दीक्षे लागी माथा दोष होईल जाणीजे तरी आधीच असावे सावधान अर्था अर्थी संग वर्जुन अंग लिप्त मला कारणे तीळ तुल्यही नसावे नसता ओशाळ कोणा पाठी कळी काळाते मारू काठी निर्भयपणे मही पाठी सर्वा बंद हो की तरी महाराजा ऐके वचन सकळ वैभव त्यजून निसंग व्हावे संगे करून दुःख सरिता तरावी प्रथमची दुःखा कारण विषय हस्ते बीज रजोगुण रजा अंकुर येत तरतरोन क्रोध पात्री हे लावे मग क्रोध यंत्री तृतीय संधी मद कुसुमे क्रियानिधी मद कुसुमांचे संधी मत्सर गंध हे लावे गंध कुसुमे ऐक्यता होताची देवे विषय फळता मग विषय फळी अपार महिमता मोहर शोभे वेष्टित असे मग वेष्टी लिया मोहर अंती देवे फळे पक्कपणा येती मग ती भंगिता दुःख व्यावृत्ती यमपुरी भोगावी मग ते शिव हळाहळा होनी अधिक की महा उरग मुखीचे विख मग प्राणरह हारक नवे सुख दुःखाचे परी शोषित असे मग दुःखाची उपाधी शोधित फिराव्या ज्ञान औषधी तरी प्रथम पाऊल कृपानिधी विभो लिया ठेवावे तरी आता योगद्रुमा चित्ती निवटोनी विषय श्रमा सावधपणे योगक्षेमा चिंतामणी विसरावी ऐसी विज्ञापना युक्ती प्रयुक्ती करुणी तोषविला मच्छिंद्र यती तव निवटुली विषय भ्राती विरक्तता उदेली मग म्हणे वो गोरक्षनाथा तू जे बोललासी ते यथार्था लिके न पाहती ऐसा वृत्ता भ्रष्ट दैवा दिसेना तरी आता असो कैसे जाऊ पाहू आपला देश ऐसे म्हणून कर्त भाष गोरक्ष का ते दिधली की गंगाजळ निर्मळपणा परी महीचे व्यक्त करून गढूळपणे पात्र भरून समुद्राते हेलावे भाक देऊनी समाधान चित्ती मिरवी गोरक्ष नंदना मग गुरु शिष्य तेथूनी उठून पाकशाळे पाकले पाकशाळे करुणी भोजन करीते झाले उभयता शयन की लोतळा मे मच्छिंद्र नंदना शैनी सुगम पैझाला झाला परी मच्छिंद्रनाथ किलोतळे ते सांगे वृत्तांत म्हणे माते गोरक्षनाथ घेऊन जातो शुभानने जातो परी तव मोहिनी घोटाळीत माझे प्राणा लागोनी त्याचे उपाय न दिसे कामिनी काय आता करावे येरी म्हणे तुम्ही न जाता कैसा नईल कवणे अर्था मच्छिंद्र म्हणे मज समर्था वचना माझी गोविले विरक्तपणाच्या सांगोनी गोष्टी वैराग्य उपजविले माझे पोटी दया भाषे संतुष्ट दृष्टी वचना माझी गुंतलो तरी आता काय उपाय सरला सर्वस्वी करुणी काय तुझा देखोनी विनय जीव होय कासाविस तरी आता एक वचनी उपाय आहे नितंबिनी सुवाची त्याते द्यावे मोहोनी बहुधा आरती करोनिया येरी म्हणे जी प्राणनाथ न्या उभविला उपाय पर्वत परी तो न रोधी वज्रवंत विरक्ती ते मिरवितो ऐसे असता त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही मच्छिंद्र म्हणे करुणी पाही यत्न आणि पुढारा ऐसे भाषण करता उभयता दिशा लोटली सर्वही असता उपाय मोहाचा चिंतन करता गोरक्ष येऊनी बोलत असे म्हणे माय वो ऐके वचन मज करू वाटते तीर्थाटन
तरी मच्छिंद्रनाथा सवे घेऊन तीर्था आम्ही जाततो. येरी म्हणे वत्स ऐक, तू ज्येष्ठ सूत माझा एक, तू वरिष्ठ अलौलिक, मम मनी ठसलासी. ती स्त्रिया राज्य संपत्ती, त्यात तू शोभसी दुक्ती, आणि धाकटा बंधू धरुनी हाती, शत्रू जंगशील वाटतसे. तरी तू सकळ राज्याचा धीर, आम्ही उगलेची सुख घेणार, अन्न वस्त्राचा अंगीकार करू असो तव सदनी. बाळे नाथाचा वृद्धापकाळ, दिवसेंदिवस वाढतसे सबळ, तैसे माझे शरीर विकळ, दिवसेंदिवस होईल की मग आम्हा वृंदांचे दीनपण, हरील बा कोण तुझ्या विण, आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करील तुझ वाचुनी. बाळा तुझ वाचुनी मनाचे कोड, कोण पुरविल तू गेल्या पुढे, माये वाचुनी न ये रडे, संगोपिता तू अससी. बा देवा रे आमचा सकळ तिलक, तू अससी राजनायक, तू गेले आम्ही भीक घरोघरी मागावी. तरी ऐसे विपत्ती कोडे, मज न दाखवी दृष्टी पुढे, तरी मज योजुनी विहीर आडे, लोटुनी मग जाई पा बोलता रसाळ युक्ती. परी नमो हे गोरक्ष चित्ती, जैसे मेघ सिंचन झालिया पर्वती, अचळ भंगा विणतो, ऐसे किलो तळेचे ऐकुनी वचन, म्हणे माय तू करसी सत्य भाषण. परी काय गे तुसे बोलून, वैभव माझे दाखवावे, तीही लोकी रे चार फुंट, आमचे असे गे राज्यपट. तुसे बोलाया अधिक वरिष्ठ, काय स्त्रियांचे राज्य हे. तरी माय वो आता कैसे, आम्ही जातो तीर्थावळीस, तुम्ही स्वस्थ असूनी ग्रामास, संपत्ती भोगा आपुली. आम्हासी काय संपत्ती कारण, आमची संपत्ती योगधारण, सुकृत क्रिया आचरण, सुख संपन्न भोगावे. ऐसे निकट बोलूनी तिचे, म्हणे आज्ञा द्यावी जी अमुते. येरी म्हणे जी ऐक माते, मम हेतू जाऊ नये. चित्ती विचारी किलो तळा, परम दक्षतेने या बाळा. उपरी दारा विषय घालोनी गळा, यत्ने करुणी अडकावू. हे योजनी म्हणे जाणे तीर्थासी, तरी एक बा अटक घालू तुझसी. इतका संवत्सर मजपासी, वस्ती करुणी असावे. येरी म्हणे ऐक माते, षण्मास लोटले मज येथे, आता न राहे माते कल्पाते, तीर्थावळी जाणे की. या उपरी बोले किलो तळा, षण्मास तरी संगती द्यावी मला, ओळखियासाठी उतावेळा होऊ नको मम वत्सा. मग मी समाधाने करून, श्रीनाथ तुझ सवे देऊन, तीर्थावळीत बोलवीन समारंभे पाडसा. ऐसे बोलता बोल रसाळ, विवेकी ज्ञान तपोबाळ. चित्ती म्हणे षण्मास काळ, आता जाईल निघोनी, मग अवश्य म्हणे तपो किरणी. षण्मास वस्ती करू सदनी, परी अमुक दिन निश्चय करुनी. ठेवी आम्हा जावया, तो दिवस आलिया पाठी, आम्ही नवसू मही तळवटी. मग यत्न केलिया तुम्ही कोटी, बोल माते होतील. तरी आता कोणता दिन, दावी माते निश्चय करून. येरी म्हणे प्रतिपदे कारण, बोलवीन तुम्हासी. मुहूर्त संवत्सर प्रतिपदेस, मग न पुसता कोणास. तया दिनी गमन तुम्हास, भोजन झालिया करवीन. ऐसा निश्चय मैनाकिनी, बोलूनी स्थिर केला भूनी. पुढे काही एक दिवसा लागुनी, गोरक्षाचे पाचारी निकट बैसवणी. आपले जवळी अति स्नेहाने मुख कुरवाळी. म्हणे बारे कामना मम, हृदय कमळी वेदली असे एकची. कामना म्हणशील तरी कोण, स्नुषा असावी मज कारण. तरी उत्तम दारा तुझ निपुण, करू ऐसे वाटते. मग मी बाळा स्नुषे सहित, काळ क्रमित बैसेन येथ. तो तुम्ही करुणी यावे तीर्थ, आपले राज्य सेवाया. षण्मास बाळा येथे अससी, अंगीकार मुख्य संबंधासी. अंगीकारलिया तव मानसी, मोह माझा उपजेल. म्हणशील तरी विधीपूर्वक लग्न तुझे करीन नीक. मग परी मम चित्ताचे काम, दौंदिक खेळशी इतके पाडसा. गोरक्ष ऐसे बोल ऐकुनी म्हणत असे, ऐका मम जननी. म्या कांता दोन गुरुकृपेनी, वरल्या आहेत जननीये वरल्या आहेत तरी चांग. नित्य भोवितो करोनी योग,
म्हणशील कवण नामी सांग तरी कर्ण मुद्रिका म्हणती त्या तया कांता राजी सोडून अन्य कांतांवरी व्यभिचारिण हे योग्य नवे मज कारण गुरु भक्ती जननीये ऐसे बोलता गोरक्षनाथ किलोतळा बैसली सचित्त म्हणे नाथ हा विरक्त कदा नातळे विषयाते या परी लोटल्या त्या दिवशी आणि काय एके दिनी परदेशी एक शैली उत्तम राशी सेवे लागी पाठविली भोजन झालिया रात्री निर्भर शैली संचरली ते मंदिर अत्युत्तम सारी पाठ करे कवळोनिया पातली सदनी संचरता बोले वचन म्हणे हे गोरक्षनंदन मी सारी पाठ करी कवळून खेळावया आणल्या की तरी खेळ खेळू एकट भावे ऐसे उदेले माझे आजवे येरी म्हणे अवश्य यावे पूर्ण कामना करावया ऐसे म्हणता नितंबिनी सारी पाठ पसरुनी निकट येऊनी परी धुत खेळता शुभाननी नेत्र बाण खोचितसे खोचित परी विषय पर बोल बोलता निवार बोल नव्हे ते महावज्र तप पर्वत भंगितसे ऐसे बोलता आणिक करणी दाखवितसे नितंबिनी मौळीचा चीरपदर काढून भूमीवर सोडितसे शृंगार व्यक्त नेत्र कटाक्ष तुकबोनी खेळे गोरक्ष खेळ खेळता मग प्रत्यक्ष जाणून चीर सरसावी उघडी एकटी जाणू करून दावी आपले दग्नपण परितो विरक्त गौरनंदन विषया ते आतळेना मग नाना संवाद नाना स्तुती दाविता ती शमली युती परिहा विरक्त कोणे अर्थी आतळेना ती येते मग ती आपुली चित्ती श्रमोन राशी झाली दीन वदन की लोटळे ते वर्तमान सर्व सांगुनी गेलीसे यावरी किलोतळा संपत्तीसी गोरक्ष दावी भलते मिशी रत्न मुक्त माणिक राशी शृंगारादी अचाट परी दावुनी सहज स्थिती म्हणे वत्स आहे तुझेची वित्त चंद्र सूर्य अवधी पर्यंत भोगशील पाळसा ऐसे बोले किलोतळा परिहान मळे आशा मळा जेवी मुक्ता लिंपिलिया कादळा श्वेतवर्ण सांडिना ऐशा युक्ती प्रयुक्ती करता निकट वृत्ती आली तत्वता मग किलोतळेच्या मोहे चित्ता नित्य हुंबाळा येतसे मीननाथ जवळ घेऊनी नेत्री लोटले अपार जीवन ती आणि शैल्या सेवकी पाहून दुःखी होती तैसाची मग त्या म्हणती वो माय स्वामिनी आम्ही मोहू गोरक्षा लागुनी तुम्ही चिंता कदापि मनी आणू नका महाराजा ऐसे बोलून शैल्या युती किलोतळेशी समजाविती ऐसे बोलता दीन व्यावृत्ती अतिप्रदा आली असे मग त्या दिवशी आनंद महिमा गुढ्या उभारल्या ग्रामोग्रामा परी शृंगार रूप प्रवाहोत्तमा मच्छिंद्र योगी बुडाले कैचा आनंद कैची पाक निष्पत्ती कैची गुढी शोक व्यावृत्ती सकळ ग्रामी शैल्यायुती मच्छिंद्र योगे हळहळल्या एक म्हणती हा नाथ राज्य प्रकरणी प्रतापवंत उदार धैर्य पर्वत दयाळ आगळा मायेहुनी एक म्हणती चांगुलपणा या पुढे उणी व वाटे मदना कनकासनी सभास्थाना अर्का समान वाटत असे एक म्हणती ऐसा पुरुष दैवे लागला होता आम्हासा गोरक्ष विवसी आली त्यास घेऊन मेला जातसे ऐशा परी बहुधा युक्ती गोरक्षाते शिव्या देती अहो मच्छिंद्र अर्का प्रती राहू ग्रह हा भेटला एक म्हणती नोहे गोरक्षक आम्हा भेटला यमदेख मोहपाश घालून प्रत्यक्ष मच्छिंद्र प्राण नेतसे हा कोणी कळून आला मेला का आमुच्या देशाशी आला मच्छिंद्र मांदूस घेऊन चालला बलात्कारे तस्कर हा एक म्हणती अदैव पूर्ण ऐसे लागले होते स्थान त्या सुखाशी लाथ मारून जात आहे करंटा काय करीला भाग्यपणा घरोघरी भीक मागून त्या तुकड्यांचे झाले स्मरण षड्रसान्न आवडेना उत्तम क्षीर अन्नभूषण सांडुनी करील चिंध्या लेपन महाल माड्या नावडे सदन सेविल न कानन अदेवी ऐसे बहुधा बहुयुक्ती बोलताती त्या युती बोलुनी वियोगे आरंभती मच्छिंद्र मच्छिंद्र म्हणोनी ऐसे परी सकळ ग्रामात
संचरली से विकळ मात येरीकडे गोरक्षनाथ कुबडी फावडी संयोगी अंगी लेवणी कंठाभूषण माळा गळा दाट घालून शिंगी सारंगी करी कवळून नाथापाशी पातला चरणी अर्पुण्या बाळ म्हणे स्वामी आली वेळ उठा वेगी उता वेळ गमन करावया मार्गात ते पाहुणी किलो तळा सबळ उदक आणि डोळा म्हणे स्थिर का होई का बाळा भोजन सारिल्या जाईंजे मग पाठ करुणी अति निगुती गुरु शिष्य बैठवणी एके पंक्ती वाढीता बोलली झाली होती विचक्षण किलो तळा म्हणे महाराज मच्छिंद्रनाथ तुम्ही जाता स्वदेशात परी मीननाथ तुमचा सूत ठेविता की संगे नेता नाथ म्हणे वो शुभाननी जैसे भावेल तुझ्या मनी तशीच नीती आचरुनी मीननाथ रक्षुगे मग बोलती झाली किलोतळा तुम्ही संगे न्यावे बाळा येथे रक्षण के होते बाळा बुबुकार होईल की तुम्ही होता निकट येथे म्हणून बुबुकार न बाधी त्याचे तुम्ही गेलिया कोण येथे रक्षण करील बाळाचे आणि एक घेत लक्ष माते छापील वसू उपरिषे तुमचा पिता जो प्रत्यक्ष वीर्यसंध आराधिला त्याचा विचक्षण सबळ शाप मी सोडले सिंहद्वीप त्या शापाचे पूर्ण माप भरून आले महाराजा तरी उशापाचा समय आला आता फळासी येईल तुम्ही जाता उपरिचर वसू तुमचा पिता येऊनी नेईल मजलागी मग बाळाचे संगोपन कोण करील मायेविण या ते जरी न्यावे स्वर्गा कारण मनुष्य देह न येची तरी सांगाया हेची कारण मीननाथ सवे नेणे मग अवश्य म्हणे मच्छिंद्र नंदन भोजन करुनी उठले किलोतळा ही भोजन करुनी मीननाथाकडे पाहुनी बोल निघे तिचे वदनी परी हृदयी डोंब पाजळला मच्छिंद्र मोहाचा स्नेह करून अपार आणि वार मोहाचे वैष्णानर पेट घेता शिके पर दुःख आकाशी प्रगटले मोह उचंबळोनी अत्यंत चिंता नेत्री लोटली अश्रुसरिता ते पाहुण्या शैल्या समजता गोरक्षा ते वेशती म्हणती गोरक्षा ऐके वचन करू नका रे कठीण मना मच्छिंद्र आमचा घेऊनी प्राण जाऊ नको महाराजा पहा पहा सुख संपत्ती राज्य वैभव केवी गती ऐशा टाकून सुखा प्रती कानन सेऊ नकारे नको रे महाल मुलुक तुझ हस्ती अश्व फिरणे चातक गती हे सुख टाकून राज्य संपत्ती कानन सेऊ नको रे महाल मुलक तुझ स्वाधीन प्रजा लोकादी करिताती नमन ऐसा टाकूनी बळमान कानन सेऊ नको रे हिरे रत्ने माणिक मोती परम तेजस्वी नक्षत्र ज्योती स्वीकारुनी भूषणाप्रती सुख संपत्ती भोगावी आम्ही झालो तुमच्या दासी नित्य आचरू सेवेसी रती सुखासी नटू तैसे हे सुख संपन्न भोगिका कला कुशला विद्या सांग सभे स्थानी राग रंग ऐसे टाकूनी प्रेम भोग कानन सेवू नको रे जरी जरतारी दीपती चीर परिधानीची इच्छा पर ऐशिया सुखा करी निर्धार कानन सेवू नको रे जडित रत्न हेम शृंगार भूषणिक मनोहर ऐसे टाकूनी सुख मनोहर कानना जाऊ नको रे तुवा चंदन अर्गदा गंध अंगी चर्चू आम्ही प्रसिद्ध ऐसे टाकूनी सुख वृंद कानना जाऊ नको रे कनकासानी विराजमान दिसती जैसा सहस्र नयन ऐसा सुखाचा त्याग करून कानना जाऊ नको रे द्रव्य राशी अमुक भांडार भरले असी अपरंपार कोट टाकूनी सुंदर कानन सेवू नको रे ऐशा सुखाची उत्तम जाती टाकूनी जाती दुःख व्यावृत्ती मही भ्रमण कानन क्षती दुःख अपार आहे रे शाल दुशाल भूषणमाळा टाकुरी घेती दुःख कशाला सांडुनी षड्रस अन्न विपुला कंदमूळ खाशील उंच आसन मृदू कैसे मंचकी शय्या कुसुम केश ते टाकुनी महिष
लोळतील काननी. तरी गोरक्षा मनुष्य देही वृत्ती आणि विवेक प्रवाही. राज्यासनाचे सुख घेई सकळ मही भोगी का. अरे या देशी शत्रु भय अन्य राजाचे नाही भय. ऐसे स्थान आनंदमय तरी सकळ मही भोगी का. ऐसे बहुतांतरी उपदेशी दाविती तया सुखासी. परी विरक्त स्वचित्तेसी आशे लागी आतळेना. मग धिक्कारुणी सकळ युवती म्हणे आम्हा कासया व्हावी संपत्ती. प्राण टाकुनी सवा हाती तुम्हीच मिरवा जगी हो. अगे अम्मासी ओढण वसन शक्ती वरते आकाश. काली मेदनी शयन कैतो योगधारिणी. अलक्षी लक्ष लावूनिया ऐसी बहुधा नीती ते वाणी. म्हणे दूरलंडी गौड बंगालिनी. ऐसे म्हणून ते अवनी पाऊल ठेविता पैझाला. मग किलो ते करुणी नमन स्कंदी वाहिला मच्छिंद्र नंदना. श्री मच्छिंद्र सवे घेऊन ग्रामाबाहेर पयाला. परी किलो तळेने गोरक्षकासी चोरुनी कनकवीट आणली भांडारातुनी. मच्छिंद्र नाथा करी अर्पोनी भस्म झोळीत टाकेली. परी मच्छिंद्राच्या मोहे करून घोटाळीती पंचप्राण. नेत्री अपार अश्रु जीवन मोहे नयन वर्षाचा. मग गावाबाहेर मैनाकिनी माथा ठेवी नाथाचे चरणी. गोरक्ष हृदयी कवळोनी निर्वीत से तयाते. म्हणे वत्सा माझे नाथा घेऊन जातील अन्य देशात. परी क्षुधा तृषा जाणूनी याते सुख देई पाडसा. बारे अशक्त मच्छिंद्रनाथ दिद्रासे तुझे हात. योजन अर्ध योजन महिते सुख देई पाडसा. बारे मच्छिंद्र शांतीचा अचळू. परी फारची असे सदा भुकाळू. तरी मच्छिंद्राचा क्षुधा नळू. बाळा समान जाणवे जैसे मीननाथाचे लहानपण. त्याची रीती मच्छिंद्राते मान. हे उभयता आहे क्षीण तुझे ओटीत वाहिले. या परी तू ते सांगू किती. तू जेथे अससी बा सर्वज्ञ मूर्ती. सच्छिक्ष ऐसे तू ते म्हणती कारण भक्ती पाहोनी. ऐसे वधुनी किलोतळा मिठी घाली गोरक्ष गळा. म्हणे बारे तू ते वेळोवेळा निर्वीते जीवी धरीबा. ऐसे म्हणून हंबरडा फोडीत परमट्टहासे शब्द करीत. म्हणे आता कैसा नाथ निज डोळा देखेन मी. ऐसी मोहाची उभवी वार्ता हे गोरक्ष पाहुनी म्हणे चित्ता. वेगे निघावे ना तरी ममता मच्छिंद्रा ते गाठेल. मग श्री गुरुचा धरोनी हात लगबगे चालला गोरक्षनाथ. पावला पावली दुरावत तोटे आरंभळे किलोतळा. पालसा घालूनी पर्वत अदृश्य झाले तिन्ही नाथ. मग किलोतळा मस्तक महीप्रत आपटी तसे ते धवा. गायी समान हंबरडा मारित हस्ते वक्षस्थळ पिटित. म्हणे आता मच्छिंद्रनाथ दृष्टी कैसा पडेल. ऐसा मच्छिंद्र गुणी सदा शांत म्हातारपणी. दयाब्दी कृपानिधी पूर्ण होते पाहू मच्छिंद्रा. म्हणे बाई गे सतीनाथ तैसा आपणा माझी मिरवत. ऐसा स्वामी दयावंत कोठे पाहू निर्दृष्टी. हा मज कृपाणाचे धन गोरक्ष तस्करे नेले चोरून. आता नाथे कठीण मन कैसे केले मज विषयी. आहा मजवत्साचे अब्दी जीवन गोरक्ष धन गेला घेऊन. ही मज अंधाची काठी हिरोन गोरक्षक निर्दय गेली नेली गे. आता जाऊन मंदिरात काय कोठे पाहो नाथ. दाही दिशा ओस माते वाचता ती साजणे. सभे स्थानी कनकासनी देवी बैसला दिसे तरणे. आता ते आसन वसन पाहुनी पाठी लागेल घे माये. अगे राजवैभव सकळ भार माते वाटते ओस नगर. आता माझा नाथ मच्छिंद्र हे पाही निर्दृष्टी. ऐसा हा मच्छिंद्र पुरुष कोठे हिंडता न देखो देश. आता स्नेहाळू माया विशेष माये होनी पाळीतसे. बाई गे बाई निजता शैनी काय सांगू तयाची करणी. 3 वेळा मद उठवोनी कानेली म्हणतसे. मग आपुले करी उदक धारी लावी माझे मुखपात्री. उदक पाजुनी कृपा गात्री जठर माझे
तापितसे रिक्त जठर लागता त्याते म्हणे अससी सुधा आक्रांत मग पाचारोनी परिचारिकेचे बळेची भोजन घालीतसे ऐशिया मोहाची दयाकोटी वागवीत होता आपले पोटी अति निर्दय होऊनी शेवटी कैसा सोडूनी पै गेला ऐसे बोलूनी वागुत्तर मस्तक आपटिले महीवर मुखी मृत्यूचा वारंवार घालूनी हंबरडा फोडीतसे ऐशी या दुःखाची सबळ कहाणी उपरी शरवसूच्या पडली कानी मग तो विमानी बैसोनी तिये पाशी पातला विमान ठेवूनी तयावनी निकट पातला कृपे करुनी निकट येता धरिला पाणी म्हणे पापिनी हे काय तू स्वर्गवासिनी शुभाननी येथे आलीस शापे करुणी ते शाप मोचन गे येथोनी झाले आहे सुखमानी का मग करे कुरवाळोनी किलोतळा झडिता झाला हृदय कमळा अश्रू डोळा पुसोनी ते वेळा सदना माझी आणि तसे सदना आणूनी ते येवती बोधिता झाला नाना युक्ती तो बोध असे भक्तिसार ग्रंथी पुढील अध्यायी ऐकावा भक्तिसार उत्तम ग्रंथ ऐका होय पुण्यवंत तरी सोते देऊनी चित्त ग्रंथ आदरे ऐकावा नरहरिवंशी धुंडीसुता अन्यन्य तुम्हा शरणागता मालू ऐसे नाम देहाते संत कृपेने व्यापिले स्वस्ति श्री भक्ति कथासार संमत स्वस्ति श्री भक्ति कथासार ग्रंथ स्वयं बोलला पंढरीनाथ सदा संत सज्जन परिसोत ईश्वर कृपे करुणिया स्वस्ति श्री भक्ति कथासार संमत गोरक्षकावती न्यागार सदा परिशोध भविष्यतुर एकविंशतितमाध्याय गौडः श्री गोपालकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु ओवैक्ष 96 श्रीकृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार 21वाध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कालिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन।